थेट जाऊया नाशिकला आपले प्रतिनिधी आहेत महेश माले यांच्याकडे। महेश, काल परवापर्यंत जेव्हा आपण संवाद साधत होतो तेव्हा मात्र काहीसा अंधार नाशिकमध्ये दाटलेला होता। अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या, पण आज मात्र नाशिकमधलं वातावरण या ठिकाणी काहीसा गारवा निर्माण झालेला आहे आणि बऱ्यापैकी पावसाला नाशिकमध्ये सुरुवात आहे। अगदी खरं आहे लागवी। खरं तर श्रावणाच्या ज्या सरी आहेत त्या आतापर्यंत नाशिकमध्ये रिमझिम स्वरूपामध्ये बरसत होत्या, मात्र काल रात्रीपासून जर आपण बघितलं असेल तर नाशिक शहरामध्ये संततधार पावसाची सुरू झालेली अक्षरशः कोसळधार पाऊस जो आहे तो काही प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी पडलेला आहे आणि यामुळे खरं तर गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे। यामुळे गंगापूर धरणातनं 1500 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये आता वाढ होणार आहे आणि आज बुधवार असल्याने खरं तर गोदाकाठी बुधवारचा बाजार भरत असतो, मात्र या पावसाच्या परिस्थितीमुळे यावेळेस हा बाजार भरणार नाही। प्रशासनाने आवाहन देखील केलेलं आहे की नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहे, कारण काल रात्रीपासून पाऊस जो आहे तो संततधार पद्धतीने सुरू आहे आणि यामुळे नाशिक शहरामधील आणि जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी वीज देखील गेलेली आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर पावसाची परिस्थिती हे आता मोठ्या प्रमाणात आहे। खरं तर ऑरेंज अलर्ट जो आहे तो नाशिक जिल्ह्याला देण्यात आलेला आहे आणि काल रात्रीपासूनच कोसळधार पाऊस जो आहे तो अनेक ठिकाणी सुरू आहे। याचबरोबर नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह दारणा धरण असेल, वाकी धरण असेल, मुकणे धरण असेल, या विविध धरणांमधून देखील विसर्ग करण्यात आलेले आहे। त्यामुळे निश्चितच गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना जो आहे तो प्रशासनाने सतर्क राहण्याचा जो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच पावसाची जी परिस्थिती आहे ती आता समाधानकारक आहे। अजून पुढील 2 ते 3 दिवस असाच पाऊस सुरू राहणार असल्याचं देखील हवामान विभागाने सांगितलेलं आहे। अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।